माझे नाव तन्वी सचिन कुंभार. माझ्या मराठी बोलू कौतुके परिअमृतातही पैजा जिंके असा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईंची आज मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. वेळ दुपारची. ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. झोळीत थोडेसे पीठ होते, पण 4 भावंडांना पुरेसे नव्हते. म्हणून ज्ञानेश्वर एका घराजवळ आले आणि म्हणाले, ओम भिक्षायं देहि, ओम भिक्षायं देहि. आतून एका कर्मठ माणसाने दार उघडले, धाडकीन दार बंद केले. ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने दार उघडले आणि म्हणाला, ए पोरा, इकडे इकडे. संन्यासाचंच पोरगं रे तू, भिक्षा पाहिजे का तुला? हे घे पीठ असे म्हणून झोळीत मातीच टाकली. ज्ञानेश्वर मान खाली घालून पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने झोळी ओढली आणि म्हणाला, अरे थांब थांब, या भाकरी तर घेऊन जा. कसं काय रे, असं काय डोळे फाडून बघतोयस? चल निघ, भिक्षा मागतोयस. भाकरी समजून टाकलेल्या शेणाच्या गावऱ्या पाहून ज्ञानेश्वर खूप नाराज झाले. ते पुढे निघाले. आता संध्याकाळ झाली होती. तिकडे मुक्ताईंनी विठ्ठलाच्या समोर सांजवात लावली. ती मूर्ती म्हणजेच तेवढीच तिच्या आईबाबांची आठवण. त्या हात जोडून रामरक्ष बोलू लागली. तेवढ्यात तिला एक चाहूल आली. आपला ज्ञानदादा आलाय. पटकन तिने तिची रामरक्ष उडकली आणि आपल्या भावंडांसाठी पान वाढली. निवृत्ती आणि सोपान दोघे येऊन बसले. तेव्हा तिने विचारले, अरे तुम्ही दोघेच, ज्ञानदादा कुठे? त्याला भूक नाही म्हणत होतो. सोपानाने उत्तर दिले, भूक नसायला काय झालं? थांब, मीच बोलून आणते त्याला. मुक्ता एका खोपट्यात गेली. ते खोपटे म्हणजे तिच्या ज्ञानदादाची एकांत जागा. गवत रचले जागेत तो लहर तेव्हा जाऊन बसायचा. अगं बाई, दादाची झोळी तर इथेच दिसते. या झोळीत तर माती आणि शेणाच्या गावऱ्या कोणी दुष्टाने केले असेल बरे. म्हणूनच ज्ञानदादा रुसून बसलाय. ताटी उघडणारे ज्ञानदादा, ताटी उघडणारे. ऐकलेस का? चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ए ज्ञानदादा, तूच सांगतोस ना आपल्याशी वाईट वागते त्यांना क्षमा करावी, आणि आज स्वतःच रुसून बसलाय. अरे झोळीत माती टाकणाऱ्याची बुद्धी भ्रष्ट झाली असणार. पण तू का कष्टी होतोस? अरे जिथे शेत उगवतं तिथे तण असायचेच. जिथे फुले फुलतात तिथे काटे खुपायचेच. तिथे केवडा फुलतो तिथे नाग निघायचेच. असं रे काय दादा, सारं जग तरी आगीसारखं दाहक झालं, तरी आपण संतांनी मात्र शीतल असायला हवं. दातानी जीभ चालली म्हणून कोणी 32 तोडतं काय? या उर्मट लोकांमुळे साऱ्या जगावर रुसायचं काय रे? महासंत मंडळावर तर केवढी मोठी जबाबदारी आहे. तू उद्या विश्वाला चारायला हवं, हे मी सांगाय पाहिजे का रे ज्ञानदादा? ए दमले रे मी ज्ञानदादा, पाय दुखून आले रे माझे. तुला तुझ्या बहिणीची दया येत नाही का रे? विसरणारे राग, क्षमा कर या लोकांना. तुझ्यावर जीवापाड प्रेम करा. दीन दुबळ्यासाठी दार उघड, अंधारात पडणाऱ्या समाजासाठी दार उघड, ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी दार उघड, तुझे सामर्थ्य दाखवण्यासाठी दार उघड. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा. तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्व कल्याणाची साथ ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले. तेव्हा ते विश्व कल्याणाची साथ ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले. ज्ञानेश्वरांनी दार उघडले. दारात उभ्या असलेल्या मुक्ताईला उचलून घेतले आणि मग म्हणाले, मुक्ता, तू आज माझी उद्धारकर्ती झाली आहेस. तू मला संतांच्या ठाई असलेल्या गुणांची आठवण करून दिली आहेस. खरंच मुक्ताईने प्रत्यक्ष जीवनात कसे वागावे ज्ञानेश्वरांना दाखवून दिले. धन्यवाद. ओके, छान.